सोमवार दिनांक 1 जुलै 2024. द इक्वलायझर हा सिनेमा पाहिला, छान आहे, आवडला. थोडक्यात परत तेच की हा अगोदर जो हिरो आहे तर तो दाखवलाय की तो 2-3 ठिकाणी कामं करतो. एक फॅक्टरीमध्ये, एका मॉलच्या शॉपमध्ये वगैरे काम करत असतो आणि एकटाच असतो. आपल्या घरात पण तो अगदी खूप लिमिटेड सगळं करत असतो आणि रात्रीचं पण जेवण ऑलमोस्ट स्किप करून एका ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये रात्री ग्रीन टी किंवा असं प्यायला जात असतो. तिथे बुक वाचत असतो. त्याला म्हणजे बुकची आवड असते वाचायची. तर तो हातात नेहमी म्हणजे फावल्या वेळात त्याच्या हातात बुक असते आणि सगळ्यांना हेल्प करायची सवय आणि म्हणजे जो त्याचं ऐकतो त्याला इन्सिस्ट पण करतो त्याच्या मागे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्या इथे एक जण जो काम करत असतो त्या फॅक्टरीमध्ये, तर तो खूप जाडजूड असतो, सारखा जंक फूड खात असतो, पण त्याला सिक्युरिटी गार्ड व्हायचं असतं आणि त्याचं काहीतरी 1-8 दिवसांनी सिलेक्शन असतं. तो म्हणतो तू जर असं खात राहिला तर तुझं सिलेक्शन होणार नाही. तो म्हणे नाही पण मला व्हायचंय. मग म्हणे तू माझं ऐकणार असशील तर मग तुला सांगतो. आणि मग तो त्याच्याकडनं बरोबर सगळं ट्रेनिंग करून घेतो आणि म्हणजे अल्टिमेटली तो सिलेक्ट होतो. म्हणजे असं दाखवलंय की तो हेल्प आउट करत राहतो सगळ्यांना. तर अशाच ह्याच्यामध्ये तो जेव्हा याच्यात जात असतो रात्री त्या रेस्टॉरंटमध्ये, तिथे रोज एक मुलगी यायची, तिचा आवाज खूप छान असतो, दिसायला खूप छान असतो. तर तो असं फॉर्मली कधीतरी बोलायचा तिच्याशी. तर ती म्हणते मला एक मोठी गायिका व्हायचंय वगैरे. तर तो म्हणतो होशील, तुझा आवाज खूप छान आहे, मी ऐकलाय वगैरे, असं होतं त्यांचं बोलणं. आणि एक दिवस त्याच्या लक्षात येतं की ती हे करते, धंदा करते, प्रॉस्टिट्यूट आहे. आणि ते जे लोक आहेत जे तिच्याकडनं करून घेतात ते फार म्हणजे बेकार लोक आहे. मोठं आहे त्यांचं सगळं रॅकेट आणि म्हणजे त्यांचे नुसतंच हे नाही आहे, भरपूर धंदे आहेत, ड्रग डिलिंग, वेपन डिलिंग वगैरे वगैरे. आणि बाहेर पण त्यांच्या ते रशिया वगैरे मध्ये पण त्यांचे हे आहे. त्यांचा बॉस अजून कोणीतरी आणि ते सगळे त्यांच्याशी फैललेले आहेत लोक. तर तिला म्हणजे एक कोणीतरी खूप जाडा आणि वाईट माणूस असतो, पण ती म्हणते मला जायचं नाहीये, पण त्याला तीच हवी असते आणि ते लोक तिथे येतात आणि तिला जावं लागते आणि ती जात नाही म्हणून तिला दुसऱ्या दिवशी जेव्हा ती येते तेव्हा हा पाहतो, त्याचं नाव बॉब असतं, म्हणजे रॉबर्ट असतं पण त्याला सगळे बॉब म्हणत असतात. तर तो पाहतो की तिच्या गालावर लागलेलं आहे, तर म्हणजे त्याला कळतं की ते मारलंय वगैरे त्यांनी. आणि मग नंतर परत 1-2 दिवसांनी त्याला दिसत नाही ती खूप दिवस. मग कळतं त्याला की हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट. आणि मग बघतो तिची अवस्था खूप वाईट असते आणि मग तो ठरवतो की काय करायचं म्हणून. तर तो त्या लोकांच्या तिथे जातो आणि म्हणतो त्यांना की 6 लाख मी देतोय तिच्या बदल्यात आणि तुम्ही तिला मोकळं करा. ते लोक आधी त्याची खूप हसी उडवतात की पहा एवढ्या सगळ्या आमच्या सशस्त्र लोकांच्या मध्ये आणि याची हिंमत केली आणि ते पण बोलायची की त्या मुलीला सोडून द्या वगैरे वगैरे. पण मग तेव्हा पहिल्यांदा म्हणजे कळतं आपल्याला, तो फाईट होते, तो नुसतं सगळ्यांकडे एक नजर टाकतो, कोण कोणाच्या हातात काय आहे, कोणाच्या हातात आहे, आणि 5 मिनिटं सगळ्यांचा खेळ आटोपतो. तर तेव्हा म्हणजे दाखवलंय की आणि मग सगळे मागे लागतात पोलीस, कुठं काय झालं, काय सगळे सीसीटीव्ही तपासणं हे ते. आणि मग तिथून रशियाहून एक स्पेशल ऑफिसर येतो याला शोधायला की कोण आहे ज्यांनी केलंय हे. कारण ड्रग डिलिंग मग त्याच्यामुळे हे थांबते आणि प्रॉस्टिट्यूटचा धंदा थांबतोय. तर तेव्हा हा एका ठिकाणी गेलेला दाखवलाय की जे पूर्वीचे FBI एजंट्स वगैरे असतात ते केलेले. मग म्हणजे हा पूर्वी पोलीसमध्ये किंवा इथे राहिलेला असतो. तर हे गँगवाले सगळे त्याची माहिती काढायचा प्रयत्न करतात, पण आधी त्यांना काहीच सापडत नाही. मग ते वॉच ठेवतात त्याच्यावर आणि मग त्याच्या घरात शिरतात, पण तो त्यांना बरोबर गुंगारा देऊन एस्केप होतो. आता त्याला म्हणजे ते लोक त्याच्या मागेच लागलेले असतात, त्यांना कळतं की ह्यानीच केलेलं आहे. म्हणजे आधी त्यांना नक्की माहित नसतं, पण मग त्याला गँगवाल्यांची खात्री होते की हाच आहे, कारण ती मुलगी पण हॉस्पिटलमधनं गायब झालेली असते. तर ह्यानीच तिला
ते 6 लाख देऊन आणि तू या देशातनं निघून जा, पासपोर्ट वगैरे करून आणून दिलेला असतो. तर मग आता हे लोकांचा शोध जेव्हा सुरू होतो तेव्हा तिची एक मैत्रीण गाठ पडते आणि तिला ते विचारतात. तर आधी ती काही सांगत नाही, पण मग नंतर ती सांगते की हो, एक माणूस हॉस्पिटलमध्ये आला होता भेटायला, काळा होता असं तर. मग त्यांची अजून खात्री पडते की नाही, ह्यानीच सगळं केलंय. आणि शेवटी ते तिलाही मारून टाकतात. मग परत म्हणजे हेच दाखवलंय पुन्हा की ते लोक त्याला ट्रॅप म्हणजे कसं आता पकडायचं ह्याला, हा दरवेळेस सुटतो. म्हणतात की ते बघतात की ह्याचं खूप छान आपल्या ठिकाणच्या लोकांशी रिलेशन आहे जिथे तो काम करतो वगैरे. तर ते त्या मॉलमधल्या शॉपमधल्या त्या सिक्युरिटी गार्डला आणि बाकीच्या लोकांना गनवर ठेवतात आणि त्याला फोन करतात की ते लोक गनवर आहेत म्हणून. तो ठीक आहे, मी येतो, तुम्हाला मी पाहिजे ना, मी येतो तिथे. आणि दाखवलंय की त्याचा मोबाईल म्हणजे तो बसमधनं येतात. सगळे म्हणतात बस आली, बस आली. पण त्या बसमध्ये तो नसतोच, त्याने नुसताच तो मोबाईल तिथे ठेवलेला असतो आणि हा केव्हाच आत घुसलेला असतो. आणि मग दाखवलंय पूर्ण तिथे कशी फायटिंग होते आणि कसं होतं आणि अल्टिमेटली मग हा मरतो. म्हणजे जो ज्या रशियावाल्यांनी पाठवलं असतं याला, तो मरतो. मग त्याच्याकडूनच सगळं ह्याला कळतं की कोण ऍक्च्युअल बॉस आहे आणि कोण. तो त्याच्या घरी जाऊन पोचतो आणि त्याला म्हणजे म्हणतो की असं असं तू मला मारायला आलाय का? हो, ऑफकोर्स, तू जर ऐकलं नाही, तू हे बंद नाही केलं सगळं, तर मी मारणार. मग तो कसं, आणि बरं तो त्यावेळेस आंघोळ करत असतो. ह्यानी काय केलं असतं, पूर्ण बाथरूमचं पाणी सोडून ठेवलेलं असतं. हळूहळू बाथरूममध्ये ते पाणी पडत असतं आणि मग जेव्हा तो नाही म्हणतो आणि फोन करायला काहीतरी जातो, म्हणजे ह्यानी त्या पाण्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सोडून ठेवलेलं असतं आणि मग त्या इलेक्ट्रिक करंट तो बॉस पण म्हणजे जो मेन होतो असतो रशियाचा बॉस कल्प्रिट, तो पण मरून जातो. मग हा परत आपल्या इथे मागे येतो. तर असं त्याचं म्हणजे काम दाखवलंय. काम छानच आहे. तोही हाही माझा आता आवडीचा फेवरेट ऍक्टर झाले. मला त्याचं नाव अजून नीट लक्षात राहत नाही, बट छान आहे सिनेमा, मला आवडला.